हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी अमोल बोंद्रे आणि आपलं श्री विद्यासागर सायन्स पॅटर्नमध्ये स्वागत आहे। मागील काही भागामध्ये आपण इंटिग्रेशनचा भाग शिकलोच। तो भाग अतिशय सिंपल होता आणि डेरिव्हेटिव्ह शिवाय इंटिग्रेशन कळत नाही हे मागील भागामध्ये मला बोललो होतो। त्याचप्रमाणे मागील भाग शिकल्याशिवाय हा भाग कळणार नाही, मी तुम्हाला ह्या भागात सांगतो। तर ह्या भागामध्ये आपल्याकडे काही मेथड्स आहेत, तर आपण आतापासून आता मेथड्सला वापर करणार आहे, कारण की आपण याच्या अगोदर जे शिकलो होतो इंटिग्रेशनचे फॉर्म्युले आणि फॉर्म्युल्यावर एक्झाम्पल सॉल्व्ह करणे, आता तसं नाही आहे। आता मागचा जो भाग आहे त्या भागानुसार आपल्याला काय करायचं, टाईप शिकायचे। पहा, तर मेथड ऑफ इंटिग्रेशन, तर मेथड ऑफ इंटिग्रेशनचा आपला जो भाग आहे तो पहिला आहे बाय सबस्टिट्यूशन मेथड। बाय सबस्टिट्यूशन मेथड म्हणजेच काय करणे की आपल्याला रिप्लेस करणे। सबस्टिट्यूट म्हणजे काय करणे, त्याचा रिप्लेसर शोधणे आणि तो व्यवस्थित ठेवणे तिथे। ओके, नंतर बाय पार्ट्स, आपल्याला त्याचे पार्ट्स करायचे आहेत, आणि बाय पार्शियल फंक्शन। आता हे जे आहेत हे वन बाय वन आपण कसं काय करणार आहे, शिकणारच आहे। तर त्याच्या अगोदर आपण सगळ्यात पहिले सुरुवात करूया आज सबस्टिट्यूशन मेथड मीन्स बाय रिप्लेस मेथड असं सुद्धा आपण त्याला म्हणू शकतो आपल्या कोड लँग्वेज मध्ये। ओके, आणि विशेष म्हणजे 11वी-12वीच्या विद्यार्थ्यांनी जर हे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला माझे सर्व व्हिडिओ इंटिग्रेशनचे असो, डेरिव्हेटिव्हचे असो, जे टफ आहेत ते सगळे टफ आणि न्यू सिलेबसचे व्हिडिओ तुम्हाला तुमच्या घरपोच भेटणार आहे। ओके, तर चला आज सुरू करूया आपला नवीन पोर्शन बाय सबस्टिट्यूशन मेथड। कोणाची? इंटिग्रेशनची। ते आपण पहा विद्यार्थ्यांनो, आपण शिकत आहे सबस्टिट्यूशन मेथड आणि त्यातले मी तुमच्या समोर दोन एक्झाम्पल ठेवलेले आहेत। आता मागील भागामध्ये आपण असा कोणतरी फॉर्म्युला शिकलो होतो, पण आता हे एक्झाम्पल इझी नाही, याला आपल्याला सबस्टिट्यूट करणं आहे। आणि सबस्टिट्यूट कसं करायचं आता वन बाय वन तुम्हाला समजणारच आहे। पहा काय करायचं आपल्याला की इथे log x to the power n upon x, तर इथे जो dx आहे या dx ला खूप महत्व आहे, हे सगळ्यात पहिले तुम्ही समजून घ्या। आपल्याला काय करायचं आहे की आपल्याला सॉल्व्ह करता येत म्हणून आपण सगळ्यात पहिले जर एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं असेल तर सगळ्यात पहिले आपण रिप्लेसर ओळखायचा आहे की यापैकी रिप्लेसर कोणता असेल। ओके, तर आपण एक काम करूया, पुट आपण रिप्लेसर आहे माझा log x। ओके, log x ला मी रिप्लेस करून म्हणतो t, मीन्स जर मला t पाहिजे असेल तर आपण याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा। डेरिव्हेटिव्ह येणार आहे 1/x आणि याचा डेरिव्हेटिव्ह येणार आहे dt अपॉन dx। अशा प्रकारे याचा डेरिव्हेटिव्ह भेटतो। आता तुमच्या नोट्स मध्ये किंवा कुठे असेल तर डायरेक्ट लिहिलेलं असेल, तुम्हाला असं लिहिलेलं असेल की 1/x dx इज इक्वल टू dt। ही जी मेथड आहे, हे जे आपलं हे खूप महत्वाचं आहे। आपला बॉक्स, हा बॉक्स खूप महत्वाचा आहे। या बॉक्सचं काम काय आपल्याला पाहूया आता। तर आपण काय करणार आहे, इथे लिहिणार आहे i इज इक्वल टू t टू द पॉवर n dt। आता बरेचसे विद्यार्थी म्हणतील का सर इथे t टू द पॉवर n dt आलं कसं काय, तर आपण काय केलं 1/x dx इज इक्वल टू dt मीन्स काय की हा जो आहे हा 1/x आहे आपला, हा 1/x काही नाही म्हणजे 1/x आणि इंटू dx हा जो आहे आपला बनला dt मीन्स अशा प्रकारे। तुम्हाला समजण्यासाठी मी एकदा तुम्हाला दाखवून देतो अशा प्रकारे। ओके, म्हणजेच काय होऊन जाईल की आपला आन्सर इन आता आपण याचं इंटिग्रेशन काढू। पहा, मी मागच्या तुम्हाला उदाहरण बोललो dx म्हणजे x असेल तर dx येईल आणि आता इथे t आला म्हणजे dt आला। आपण बॅलन्स केलं, काय केलं आपण बॅलन्स केलं, म्हणून t टू द पॉवर n+1 अपॉन n+1 हा झाला आपला इंटिग्रेशन। परंतु आपला इंटिग्रेशन t फॉर्म मध्ये नको, आपला इंटिग्रेशन पाहिजे x फॉर्म मध्ये। म्हणजे मग t ची व्हॅल्यू काय आहे log x आणि इथे आला आपला n+1 अपॉन n+1 प्लस c, दॅट इज द आन्सर। अशा प्रकारे सिंपल एक्झाम्पल होतं। आणि रिप्लेस कसं करायचं आणि आपल्याला काय ओळखायचं आहे, रिप्लेसर ओळखायचं आपल्याला। ओके, आता पाहूया याचा रिप्लेसर कोणता राहणार आहे। मग रिप्लेसर कसा ओळखायचा आपल्याला डेरिव्हेटिव्ह माहित पाहिजे। आता रिप्लेसर आपण कसं ओळखावं, आता एक काम करतो मी, इथे 2 स्टेप सोडून देतो। ओके, 2 स्टेप सोडतो आणि मी रिप्लेसर ओळखतो। मला असं वाटतं की रिप्लेसर असेल आपला पुट। पहा, पुट सेक एक्स ला मी टी मानतो। आता का टी मानतो तुम्हाला 1-2 स्टेप नंतर कळणार आहे। सेक एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय आहे सेक एक्स इंटू टॅन एक्स आणि dx इज इक्वल टू dt। आता तुम्ही मला सांगितलं सर तुम्ही हे कसं लिहिलं, हे इथे मी डायरेक्ट लिहिलं, इथे मी एक्सप्लेन केलं होतं आणि हे तुम्हाला डायरेक्ट सांगितलं। आता याचा जो रिप्लेसर आहे हा आपला रिप्लेसर आहे। ओके, पण इथे अशा प्रकारे कोणीच नाही, इथे मग आपण इथे अशा प्रकारे नाही, मग आपण बनवणार आहे त्याला। पण आपण काय करू, सेक याचा n आहे, n मधून एक कमी करा, काय आला n-1x इंटू एक l देऊन टाकू सेक x इंटू
tan x इंटू dx. पहा बरं, आपला हा पूर्णच्या पूर्ण जो आहे, हा आपला पूर्णच्या पूर्ण कोण बनला, dt बनला. म्हणजेच काय होणार आहे, सेक. सेक म्हणजेच कोण आपला t, सेक म्हणजे t, आणि त्याच्यावर काय n-1, आणि sec x इंटू tan x म्हणजेच कोण आपला dt. ओके, झालं. आता याचं इंटिग्रेशन काय राहणार आहे की एक ने वाढला म्हणजे t टू द पॉवर n, काय बनला t टू द पॉवर n, आणि हा जो आहे आपला वाला तोच काय होणार आहे की आपण अपॉन n प्लस c. आणि तुम्हाला माहिती आहे की आपल्याला हे t फॉर्म मध्ये t म्हणजेच कोण सेक, सेक टू द पॉवर n x अपॉन n प्लस c. व्हेरी सिंपल. म्हणजे आपल्याला शोधायचं कोणाला आहे, रिप्लेसरला आपल्याला शोधायचं आहे, बाकी काहीच नाही. त्यालाच काय म्हणतात, सबस्टिट्यूशन ऑफ इंटिग्रेशन. ओके, एनी प्रॉब्लेम समजलं मग सगळ्यांना? चला राहू पुढचं एक्झाम्पल. पहा विद्यार्थ्यांनो, मी तुमच्या समोर 2 एक्झाम्पल लिहिलेले आहेत. त्यापैकी एक एक्झाम्पल आणि दुसरं एक्झाम्पल. परंतु मला असं वाटतं की आपण पहिले हे एक्झाम्पल सॉल्व्ह करूया. आता हे एक्झाम्पल सॉल्व्ह करण्याच्या अगोदर तुम्हाला मी एक सांगू इच्छुक आहे की इथे काय आहे, कॉस आहे, आणि इथे काय आहे 1 प्लस साइन एक्स आहे. मग आपल्याला टी हा पुट कोणाला करायचा आहे, तर पहिले थोडंसं समजून घ्या की आपण जर कॉसला जर टी पुट केलं तर कॉसचा डेरिव्हेटिव्ह काय मायनस साइन एक्स आहे. आणि आपण समजा जर 1 प्लस साइन एक्सला जर आपण टी पुट केला तर आपल्याला काय भेटणार आहे, आपल्याला भेटणार आहे 1 प्लस साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय भेटणार आहे, कॉस. म्हणजे तुम्हाला हे समजून घ्यायचं आहे की जो खाली डिनॉमिनेटर मध्ये असतो याचा डेरिव्हेटिव्ह हा वरचा भेटला पाहिजे. एकदम सिंपल. याचा जर डेरिव्हेटिव्ह केला तर काय भेटला पाहिजे आपल्याला, न्यूमरेटर भेटला पाहिजे. हे तुम्ही सगळ्यात पहिले लक्षात घ्या. म्हणजे मी काय करणार आहे, पुट पा 1 प्लस साइन एक्स इज इक्वल टू टी. 1 चा डेरिव्हेटिव्ह 0 आणि साइन चा डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स dx इज इक्वल टू टी चा डेरिव्हेटिव्ह dt. आता तुम्हाला मी अगोदरच बोललो की आपल्याला काय, आपलं इन शॉर्ट काय भेटलं पाहिजे की 1 प्लस साइन एक्स चा डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स भेटला. म्हणजे जर आपल्याला हा कॉस एक्स जर डेरिव्हेटिव्ह भेटला म्हणजे हा काय बनला आपला dt. काय बनला 1 dt. काय भेटला 1 dt भेटला आपल्याला. आणि अपॉन मध्ये 1 प्लस साइन एक्स म्हणजेच काय t. व्हेरी सिंपल. मी कळलं तुम्हाला की खालचा जो न्यूमरेटर आहे हा वरचा काय भेटला पाहिजे, डेरिव्हेटिव्ह भेटला पाहिजे, तरच आपण त्याला रिप्लेस करू शकतो. म्हणजेच याचा इंटिग्रेशन काय, लॉग ऑफ मॉड ऑफ टी प्लस सी. आणि टी तुम्हाला माहिती आहे, टी म्हणजेच कोण 1 प्लस साइन एक्स प्लस सी. मी मुद्दाम तुम्हाला समजण्यासाठी एक्स्ट्रा एक्झाम्पल घेतो. न्यू सिलेबस मध्ये एक्झाम्पल्स नाहीये. ओके, चला पाहूया न्यू सिलेबस एक्झाम्पल. इथे तुम्हाला कोण पुट करायचं आहे टी. पहा बरं, इथे कोणाचा डेरिव्हेटिव्ह बनणार आहे, याचा डेरिव्हेटिव्ह साइन इनवर्स एक्स बनतो का साइन इनवर्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह हा बनतो. व्हेरी सिंपल. जर विचार केला तर साइन इनवर्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह, साइन इनवर्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय बनतो 1 अपॉन 1 मायनस एक्स स्क्वेअर dx इज इक्वल टू dt. म्हणजे जो आहे आपला हा बनला पूर्णच्या पूर्ण dt बनला. ओके, हा बनला आपला dt. आणि साइन इनवर्स एक्स म्हणजेच काय t, आणि त्याचा पॉवर 3/2 दॅट इज द i. हा आपला. आता येते इंटिग्रेशन काय करणार आहे, t टू द पॉवर 3/2 प्लस 1 अपॉन 3/2 प्लस 1 प्लस c. मीन्स काय होणार आहे tan 5/2 आणि इथे पण 5/2. म्हणजे आपण याला व्यवस्थित लिहू की 2t 5/2 अपॉन 5. मीन्स यू रिप्लेस t ला रिप्लेस करा 2 साइन इनवर्स x 5/2 अपॉन 5. म्हणजे तुम्हाला या 4 एक्झाम्पल मध्ये गोष्ट कळली असेल की रिप्लेस कोणाला करायचा, त्याचा जर डेरिव्हेटिव्ह भेटत असेल आपल्याला इन शॉर्ट मध्ये तरच तो रिप्लेस करायचा. जर डेरिव्हेटिव्ह परफेक्ट भेटत नसेल तर मग त्यावेळेस काय करायचं ते आपण आता पुढच्या एक्झाम्पल मध्ये पाहणार आहे. ओके, ह्या एक्झाम्पल मध्ये रिप्लेस कोण करायचं आता आपण पाहणार. ओके, तर मला असं वाटतं याच्यामध्ये पूर्ण मध्ये आपल्याला काय भेटायला पाहिजे की dx असा भेटायला पाहिजे की कोणाला रिप्लेस करायचं. लॉजिक पाहायचं, साइन एक्स प्लस लॉग एक्स ला करू का एक्स प्लस लॉग एक्स ला करू. म्हणजे आपल्याकडे पहा हा पूर्णच्या पूर्ण आहे, पण या एक पार्ट, दुसरा पार्ट, तिसरा पार्ट यापैकी कोणाला रिप्लेस करू. तर मला असं वाटतंय की मी रिप्लेस करतो पुट. पहा
पुट एक्स प्लस लॉग एक्स ला मी रिप्लेस करतो, ओके, टी म्हणून, ओके केलं. मग आता याचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन एक्स डी एक्स इज इक्वल टू डी टी. याला क्रॉस मल्टिप्लिकेशन करतो, एक्स प्लस 1 अपॉन एक्स डी एक्स इज इक्वल टू डी टी. पहा बरं भेटला का नाही आपल्याला, हा भेटला का पहा बरं एकदम. एक्स हो आला, एक्स प्लस 1 पण आला आणि डी एक्स पण आला. हा सगळ्याच्या सगळा कोण आहे आपला, कोण आहे डी टी. म्हणजे आपण इथे लिहू डी टी, ओके. आणि इथे 1 डी टी म्हणतो त्याला, 1 डी टी. आणि हा साईन आणि एक्स प्लस लॉग एक्स, तर साईनच्या ठिकाणी साईन लिहिला आणि एक्स प्लस लॉग एक्स म्हणजेच कोण, टी. व्हेरी सिम्पल. आता याला सॉल्व्ह करायचं आपल्याला. याचं काय येणार आहे इंटिग्रेशन कोणाचा, कोसेक टीचा इंटिग्रेशन, ओके. आता आपल्याला कोसेक टी 1 अपॉन कॉस म्हणजेच काय, कोसेक टी, ओके. की आपल्याला पाहायचं आहे त्याचं इंटिग्रेशन जे आहे ते त्याचं इंटिग्रेशन आहे, तर कोसेकचं इंटिग्रेशन आहे आपल्याकडे टॅन टी बाय 2, ओके. काय आलं आपलं, टॅन टी बाय 2. कसं काय, आपल्या फॉर्म्युला चार्टमध्ये दिलेलं आहे की आपल्याला लॉग ऑफ मॉड ऑफ टॅन टी बाय 2 प्लस सी हे आपलं कोसेकचं इंटिग्रेशन तुम्ही टेबलमध्ये पाहू शकता. म्हणजेच लॉग ऑफ टॅन टी हे एक्स प्लस लॉग एक्स अपॉन 2 प्लस सी, दॅट इज द इंटिग्रेशन कोणाचं, आपल्या कोसेकचं, ओके. आता त्याचप्रमाणे जर विचार केला तर इथे रिप्लेस कोणाला करायचं आहे, तो बी केअरफुली रिप्लेस करायला लागणार आपल्याला. की विचार करूया आपण की सपोज टॅन ई टू द पॉवर एक्स ला रिप्लेस करायचं आहे का लॉग ऑफ साइन ई टू द पॉवर एक्स ला रिप्लेस करायचं आहे. म्हणजे आपल्याकडे प्रत्येक एक्झाम्पल मध्ये 3 ते 4 ऑप्शन राहणार आहे आपल्याकडे. तर त्यापैकी आपल्याला निवडायचं आहे आपल्या टॅलेंटनुसार. की मी एक काम करतो, इथे रिप्लेस करतो मी, आय थिंक मला टॅन आला, म्हणजे मी रिप्लेस करणार आहे लॉग ऑफला रिप्लेस करतो, लॉग ऑफ साइन ई टू द पॉवर एक्स ला मी टी मानतो. का असं केलं मी, कारण की मला माहिती आहे की 1 अपॉन हा काय होणार आहे, 1 अपॉन साइन एक्स याचा डेरिव्हेटिव्ह इनटू याचा डेरिव्हेटिव्ह काय होणार आहे, कॉस एक्स कॉस ई टू द पॉवर एक्स इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ ई टू द पॉवर एक्स डी एक्स इज इक्वल टू डी टी. ज्यांचा डेरिव्हेटिव्ह चांगला असेल त्यांना समजलं असेल की हा डेरिव्हेटिव्ह कसा आला. तर विचार जर केला आपण की इथे आपला राहतो कॉस ई टू द पॉवर एक्स अपॉन साइन ई टू द पॉवर एक्स इंटू ई टू द पॉवर एक्स डी एक्स इज इक्वल टू डी टी. आता हा बनला आपला कॉस अपॉन साइन म्हणजेच काय, कॉट म्हणजेच काय, ई टू द पॉवर एक्स अपॉन टॅन ई टू द पॉवर एक्स, हा डी एक्स इज इक्वल टू डी टी. अशा प्रकारे बनला आपला हा बनला कसा, तर हा झाला कॉस म्हणजेच काय 1 अपॉन टॅन. मला 1 अपॉन टॅन इथे पाहिजे होतं. म्हणजे विचार जर केला की आपला जो हा डी एक्स हा जो आहे आपला, हा बनला आपला काय बनला, ई टू द पॉवर एक्स अपॉन टॅन ई टू द पॉवर एक्स, हा आणि डी एक्स म्हणजे काय आपला डी टी, ओके, डी टी. इंटिग्रेशन ऑफ आणि लॉग ई टू द साइन ई टू द पॉवर एक्स ला काय टी. व्हेरी सिम्पल. म्हणजेच आपलं इंटिग्रेशन किती इझी आलं पहा बरं, की टी स्क्वेअर अपॉन 2 प्लस सी. बट टी म्हणजेच कोण, लॉग ऑफ साइन ई टू द पॉवर एक्स चा स्क्वेअर अपॉन 2 प्लस सी. फक्त तुम्हाला काय समजलं पाहिजे लॉजिक, की रिप्लेस कसा करायचा आणि त्याला बॅलन्स कसं करायचं हे मी बॅलन्स केलेलं आहे. आणि रिपीट एक्झाम्पल पाहून ऑटोमॅटिक मला समजून जाणार, ओके. चला तर नेक्स्ट एक्झाम्पल. मी यासारखंच एक सेम एक्झाम्पल घेतोय बाजूला. आता इथे सुद्धा काय येणार आहे पहा, इथे या संपूर्ण जे आहे त्याला टी मानायचं का, एवढ्या भागाला टी मानायचं का एवढ्या भागाला टी मानायचं, कोणाला आपल्याला टी मानायचं आपण पाहणार आहे. अब सपोज मी यांना टी मानून पाहतो, जर याला टी मानतो एवढ्या भागाला फक्त, आणि हा सगळा भाग जर भेटला तर मग पाहूया, ओके. नाही तर मग आपल्याला वाढवता लागेल ना. मी काय करतो, पुट लॉग ऑफ एक्स ला मी टी मानतो. जर आपल्याला जर हा पूर्ण भाग जर भेटला तर मग आपण हे करू, ओके. म्हणजे काय होणार आहे, याचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन लॉग एक्स, हा डेरिव्हेटिव्ह शिकलो आपण, लॉग एक्स इंटू
1 अपॉन लॉग एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स 1 अपॉन एक्स dx इज इक्वल टू dt. पाहूया आपल्याला भाग भेटला का नाही. अरे हो, x log x 1 अपॉन. ओके, म्हणजे आपल्याला हा जो भाग आहे हा पूर्णचा भाग आपल्याला काय भेटला, आपल्याला dt भेटला 1 अपॉन dt. म्हणजे आपण काय म्हणणार आहे, हा भेटला मला dt आणि 1 अपॉन आणि लॉग एक्स म्हणजेच कोण बनला आपला t. आता आपण याचं इंटिग्रेशन व्हेरी इझी, म्हणजेच काय होणार आहे की लॉग ऑफ मॉड ऑफ टी प्लस सी दॅट इज द याचं इंटिग्रेशन मागच्या भागात आपण घेतलेलंच आहे. आणि काय होणार आहे की लॉग ऑफ आणि याची व्हॅल्यू काय, टी ची व्हॅल्यू लॉग ऑफ लॉग एक्स प्लस सी दॅट इज द आन्सर. फक्त मला रिप्लेस करायचं आहे, दुसरं काहीच करायचं नाही. अशाच प्रकारचं एक एक्झाम्पल घेऊ आपण. ओके, यामध्ये सुद्धा आपला रिप्लेसर ओळख नाही. आता एवढं मोठं एक्झाम्पल आहे, खूप मोठं एक्झाम्पल वाटतं पण खूप सोपं आहे. याच्यामध्ये रिप्लेसर कोण येतो, होता होईपर्यंत रिप्लेसर आपल्याला डिनॉमिनेटर मध्येच भेटतो, म्हणजे 99%. ओके, तर पाहूया आपण या डिनॉमिनेटरला रिप्लेस करून की पुट 10 to the power x प्लस x to the power 10 इज इक्वल टू, याला मी टी पुट करतो, म्हणजे याचा डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे 10 to the power x इंटू लॉग ऑफ 10. ओके, आणि याचा डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे 10 x to the power 9. ओके, हा आला आपला डेरिव्हेटिव्ह. मग आपण याला बाजूला dx आणि हा आपला dt भेटला. आता पाहूया की आपल्याला हा dt भेटला का नाही. पाहू dx. ओके, dx 10 9 to the power x to the power 9. ओके, अरे हो, हा भेटला आपल्याला पूर्णच्या पूर्ण, सगळं भेटला. म्हणजे सगळा भेटला म्हणजेच आपला हा कोण झाला, हा झाला आपला 1. ओके, हा पूर्णच्या पूर्ण झाला आपला 1, हा पूर्ण म्हणजे हा 1 झाला आणि याला आपण dt म्हणतो. ओके, अपॉन आणि हा कोण आहे आपला t, म्हणजेच इंटिग्रेशन जर काढायचं असेल तर काय लॉग ऑफ मॉड ऑफ टी प्लस सी आणि यू नो लॉग ऑफ आणि टी म्हणजेच कोण, म्हणजे एकदा तुम्हाला रिप्लेसर कळला की ऑटोमॅटिकच तुम्हाला सगळे आन्सर धडाधड येतात. आणि होतं आपण लॉजिक लावायचं की इथे जे आन्सर आलं ते डिनॉमिनेटर झालं. पहा आला डिनॉमिनेटर लॉग ऑफ मॉड ऑफ एक्स टू पॉवर 10. ओके, इथे बी जे आन्सर आलं पहा, इथे बी जे आन्सर आलं ते असं आलं लॉग ऑफ एक्स. पहा ऐका, लॉग ऑफ एक्स. म्हणजे हे जे आहे तुमच्या एमसीक्यू मध्ये इन शॉर्ट तुम्हाला करता येईल. फक्त एवढं आहे की रिप्लेसर सोडून द्यायचा, जो राहिला तो इन लॉग ऑफ एक्स किंवा समथिंग काहीतरी, पण अशा प्रकारचं आन्सर काढायचं. ओके, लॉजिक समजलं असेल. चला नेक्स्ट एक्झाम्पल. ह्या दोन एक्झाम्पल मध्ये पण बिलकुल तसंच आहे. मी जसं तुम्हाला अगोदर बोललो होतो की जो डिनॉमिनेटर असतो तोच डिनॉमिनेटर होतापर्यंत काय होतो आपला आन्सर असतो e to the power 3x अपॉन e to the power 3x प्लस 1. तर तुम्हाला असं वाटतं की याचा आन्सर इन 1 अपॉन टी, तर लॉग ऑफ मॉड ऑफ e to the power 3x प्लस 1 इन, पण थोडंसं मागे पुढे चुकणार किंवा थोडं तुमचं 50% तुम्हाला तोंडी आलं पाहिजे. बा हे एक्झाम्पल आपण अगोदर सॉल्व्ह करून नंतर हे करू. ओके, तर मला असं वाटतंय की मी इथे एक काम करतो, पुट. ओके, पुट लिहितो, पुट की मी e to the power 3x प्लस 1 ला मी टी मानतो, म्हणजे मला याचं इंटिग्रेशन, याचं डेरिव्हेटिव्ह काय भेटणार आहे e to the power 3x इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ 3x चा 3 dx इज इक्वल टू dt. हा भेटला आपल्याला डेरिव्हेटिव्ह. आता जर विचार केला की आपल्याला इथे हे एक्झाम्पल आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. ओके, हे एक्झाम्पल आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. आपल्या डिनॉमिनेटर मध्ये 3x प्लस 1 dx, परंतु आपल्या एक्झाम्पल मध्ये e to the power 3x आहे आणि आपल्याला dx जो भेटला, dx च्या बाजूला जो भेटला e to the power 3x न भेटता इथे 3 शिल्लक भेटला. जर असा 3 भेटला असेल तर इथे 3 लिहायचं आणि इथे 1/3, म्हणजे आपल्याला हे काय करायला लागणार आहे, बॅलन्स करायला लागणार आहे. हे या एक्झाम्पल, अशा प्रकारच्या एक्झाम्पलला आपल्याला काय करायला लागणार आहे, बॅलन्स करायला लागणार आहे. म्हणजेच आपण लिहिताना काय लिहिणार की 1/3 आणि हा आपला बनला dt, 1 dt. काय बनला 1 dt अपॉन e to the power 3x प्लस 1 मीन्स काय t. व्हेरी सिंपल, 1/3 लॉग ऑफ मॉड ऑफ t प्लस c, म्हणजे 1/3 लॉग ऑफ मॉड ऑफ. तर आपला t कोण आहे e to the power 3x प्लस 1 प्लस c, दॅट इज द आन्सर. पहा बरं, आपला डिनॉमिनेटर भेटला की लॉग ऑफ मॉड ऑफ डिनॉमिनेटर फक्त थोडंसं पुढं बदल झाला. पुढं बदल झाला. सेम प्रोसेस इथे सुद्धा असंच. आता इथे काय करणार आपण की आपण कोणाला मानणार आहे, टी कोणाला मानणार आहे, मला असं वाटतं याला टी माना आपण. ओके, पुट tan क्यूब एक्स स्क्वेअर ला आपण टी मानू. ओके, असं जर आपण टी मानलं तर आपल्याला काय भेटणार ना की आपल्याला भेटणार आहे 3
3 tan square x square, okay, tan square x square into sec square x square dx इज इक्वल टू dt. अशा प्रकारचा आपल्याला काय भेटणार आहे, डेरिव्हेटिव्ह भेटणार आहे. आता अशा प्रकारचा डेरिव्हेटिव्ह भेटल्यानंतर मला कोण शिल्लक भेटलं पहा, एकदम बी केअरफुली पहा. मला नाही का हा एक्स स्क्वेअर काय भेटला एक्स, आता याचा पुन्हा डेरिव्हेटिव्ह आपला थोडा राहिला, ओके, थोडा राहिला डेरिव्हेटिव्ह इंटू याचा डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे 2x dx इज इक्वल टू आपण dt. आता जर तुम्ही विचार केला की हा तुम्ही tan क्यूब x स्क्वेअर घेतला तर तुम्हाला नाही का इथे एक्स सेक स्क्वेअर भेटला इंटू एक्स स्क्वेअर भेटला इथे, नंतर हा एक एक्स सुद्धा भेटला, परंतु तुम्हाला शिल्लक कोण झालं, हे तुम्हाला शिल्लक झालं. त्याच्यामुळे जर तुम्ही जर विचार केला की हा शिल्लक झाला, मग आपण अजून लॉजिक लावायचं की आपल्याला एवढंच पाहिजे होतं पण आपल्याला शिल्लक भेटलं, मग थोडा अजून चेंज करायचा. याच्यामध्ये आपण चेंज काय करणार, थोडासा आपण काय करणार आहे की हा जो 3 आहे हा काढून टाकतो. जसा हा 3 काढला तर मला काय भेटणार पहा, एक्स स्क्वेअर, ओके, टॅनचा डेरिव्हेटिव्ह एक्स स्क्वेअर इंटू एक्स स्क्वेअर, ओके, सेक स्क्वेअर इंटू एक्स स्क्वेअर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ 2x dx इज इक्वल टू dt. पहा भेटला का नाही पहा. हा आता मी याला व्यवस्थित लिहितो, थोडंसं व्यवस्थित असं लिहितो की याला समोर लिहून टाकतो. काय लिहितो 2x एक्स स्क्वेअर सेक स्क्वेअर एक्स स्क्वेअर dx इज इक्वल टू dt. आता मला पहा की इथे जो भेटलेला आहे मला, हा जो इथे भेटलेला आहे तो हा जो इथे भेटला तर हा पूर्णच्या पूर्ण एवढा मला भेटलेला आहे, पाहून घ्या, हाय का नाही, हा एवढा मला भेटला. परंतु याच्यामध्ये नाही का मला हा नाही भेटला, 2 नाही आहे इथे, 2 नाही आहे. मग 2 नाही तर मग मी एक काम करणार आहे, इथे एक्झाम्पलला बॅलन्स करणार आहे. मी असं करतो 2x सेक स्क्वेअर एक्स स्क्वेअर dx अपॉन इन tan टू द पॉवर 3 x स्क्वेअर. पण इथे 2 शिल्लक झाला, इथे नव्हता, मग मी इथे बॅलन्स करतो, झालं. आता 1/2 हा पूर्णचे पूर्ण कोण आहे dt, 1 dt, ओके, हा कोण आहे अंडर रूट, हा कोण आहे t चा क्यूब. म्हणजे तुम्ही याला सोडताना समजाल 1/2 हा वरती जाईल, काय होईल t टू द पॉवर -3/2 dt. याचे बेसिक कन्सेप्ट एका व्हिडिओमध्ये मागच्या मी तुम्हाला सांगितलेलं आहे, ओके. तर आता याचं इंटिग्रेशन काय येणार आहे, याचं इंटिग्रेशन आपलं येईल की t टू द पॉवर -1/2 अपॉन -1/2 प्लस c, दॅट इज द इंटिग्रेशन. हा 1/2 आपला बाजूला आहे, हा म्हणजेच आपलं जे आन्सर आहे ते येईल 1/2, हा वर येईल काय होऊन जाईल -2 t टू द पॉवर -1/2 अपॉन 1 प्लस c. आणि नंतर मग आपण एक काम करू 1/2 आणि हा 2 काय होणार आहे, कॅन्सल होणार आहे, फक्त इथं राहणार आहे मायनस, आणि हा मायनस t टू द पॉवर -1/2 हा खाली गेल्यानंतर 1/2 आणि मीन्स 1/√t असं बनणार. म्हणजे आपण इथे लिहू 1/√t, आणि √t म्हणजेच काय -1/√t. √t म्हणजेच काय, t म्हणजेच कोण tan x स्क्वेअर प्लस c. अशा प्रकारे हे एक्झाम्पल बनतं. हे तुम्हाला सर्व एक्झाम्पल कळायला पाहिजे. याचे जे स्टेप आहेत, याचा स्टेप अशा प्रकारे राहणार आहे की तुम्ही जर विचार केला, इथे मी पुन्हा इथे समजून सांगतो की -3/2 मध्ये 1 जर आपण ऍड केला तर -3 + 2 अपॉन 2 मीन्स -1/2. म्हणून आपण इथे -1/2 लिहिले होते. आणि सेम प्रोसेस आपण असं करत बोलू, एनी प्रॉब्लेम. हा एक्झाम्पल्स मोठे केअरफुली करणे, हे एक्झाम्पल जमले म्हणजेच पुढचे सगळे एक्झाम्पल तुम्हाला जमतील. ओके, चालेल. ह्या एक्झाम्पलमध्ये जर आपण विचार केला तर आपल्याला असं कळणार की हे खूप मोठं एक्झाम्पल वाटते. याच्यामध्ये आपण कोणाला रिप्लेस करणार आहे, कोणाचा सबस्टिट्यूट पाहणार आहे आपण.
तर या पार्टमध्ये कोणाचा पण आता मला असं वाटतं जर आपण याचा जर सबस्टिट्यूट पाहिला, समजा मी जर असं म्हटलं की x प्लस टॅन इनव्हर्स x ला मी जर समजा t मानलं तर आपल्याला याचा डेरिव्हेटिव्ह हा सगळा भेटतो का पाहू आपण. ओके, काय याचा डेरिव्हेटिव्ह 1 प्लस 1 अपॉन टॅनचा डेरिव्हेटिव्ह 1 प्लस एक्स स्क्वेअर dx इज इक्वल टू dt. आता याला क्रॉस मल्टिप्लिकेशन 1 1 ज 1 एक्स स्क्वेअर प्लस 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. आपण हा काय केला, क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं याचं. ओके, म्हणजे आपल्याला काय भेटला एक्स स्क्वेअर प्लस 2 अपॉन एक्स स्क्वेअर प्लस 1 dx इज इक्वल टू dt. पा 1 प्लस 1 2. आणि मला असं वाटतंय की हा पूर्णच्या पूर्ण जो आहे, हा जो पूर्ण आहे, हा पूर्णच्या पूर्ण आपल्याला काय भेटला, dt भेटला. म्हणून मी एक काम करतो की हा आपला dt आहे. ओके, हा आपला dt आहे आणि इज इक्वल टू इंटिग्रेशन आणि हा a आणि याला आपण मानलं t. व्हेरी सिंपल. आता याचं इंटिग्रेशन a टू द पॉवर t अपॉन लॉग ऑफ a प्लस c झालं इंटिग्रेशन. म्हणजेच काय होणार आहे की a टू द पॉवर t ची व्हॅल्यू x प्लस टॅन इनव्हर्स x अपॉन लॉग ऑफ a प्लस c. आपण शिकत आहे जे चॅप्टर शिकत आहे इंटिग्रेशनचं, बिलकुल याच्यावरच अवलंबून आहे पुढचं सुद्धा चॅप्टर. त्याचं नाव तुम्हाला माहीत आहे, नसेल माहीत तर एकदा बुकमध्ये पाहून घ्या. दोन्ही इंटिग्रेशनचा आपल्याला फक्त इथे थोडाफार चेंज होणार, दुसरा काही चेंज होणार आहे. सेकंड चॅप्टर सुद्धा तुम्ही शिकत आहे हे लक्षात घ्या. फक्त इथपर्यंत आल्यानंतर आपल्याला पुढचं 1-2 स्टेप शिल्लक करायचे आहे. कोणत्या इंटिग्रेशनमध्ये, समोरच्या इंटिग्रेशन. कोणतं इंटिग्रेशन नाव ते डेफिनेट इंटिग्रेशन. आपण सध्या कोणतं शिकत आहे, इनडेफिनेट इंटिग्रेशन. ओके, आपण ज्या मेथडने एक्झाम्पल सॉल्व्ह करतो त्याच मेथडने कंटिन्यू करायचं असं इंटिग्रेशन नाही आहे. इंटिग्रेशन हे खूप डोक्याचं काम आहे. आणि इथे पहा हे एक्झाम्पल आपल्याला आलं. आता ह्या एक्झाम्पलमध्ये काय चेंज करा, प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. तो कसं की आपण काय करणार आहे, e टू द पॉवर 2x प्लस 1 अपॉन e टू द पॉवर 2x मायनस 1. तर आपण काय करणार आहे, या दोन्ही भागाला काय करणार आहे, e टू द पॉवर x ने काय करणार आहे, डिवाइड करणार आहे. डिवाइडिंग न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय e टू द पॉवर x. आपल्याला काम आहे म्हणून. ओके, मग आपण जर तुम्ही तसं केलं तर तुम्हाला एक गोष्ट असं राहणार आहे की इथे तुम्ही e टू द पॉवर 2x अपॉन x प्लस 1 अपॉन e टू द पॉवर x. ओके, सेम प्रोसेस e टू द पॉवर 2x अपॉन e टू द पॉवर x प्लस मायनस 1 अपॉन e टू द पॉवर x. म्हणजे आपली स्टेप बनणार आहे e टू द पॉवर x प्लस 1 अपॉन e टू द पॉवर x अपॉन e टू द पॉवर x मायनस 1 अपॉन e टू द पॉवर x. अशी आपली व्हॅल्यू बनणार आहे. तुम्ही म्हणसान सर हे आता एवढं मोठं एक्झाम्पल आपण बघून पुन्हा आपल्याला तेच भेटलं. आता तर काय करायचं आहे की पुढे आपण गेल्यानंतर हे तुम्ही लिहिलं असेलच कदाचित. पुढे गेल्यानंतर आपल्याला पुन्हा याला वेगळं करायचं थोडंसं की i इज इक्वल टू, पहा याला e टू द पॉवर x प्लस e टू द पॉवर मायनस x. पहा सपोज a टू द पॉवर n असेल ना, हा वरती गेल्यानंतर काय होणार आहे, a टू द पॉवर मायनस n होणार. म्हणून आपण याला असं लिहिलं अपॉन e टू द पॉवर x मायनस e टू द पॉवर मायनस x. पहा ओके, हा आपला dx. आता आपल्याला याचं ओळखायचं की रिप्लेस कोणाला करायचं आहे, तर रिप्लेस आपण करणार आहे पुट. आय थिंक पुट e टू द पॉवर x मायनस e टू द पॉवर मायनस x ला आपण t मानू. तुम्हाला माहिती आहे याचा आन्सर काय येणार आहे, लॉग ऑफ मॉड ऑफ असं येणार आहे. हा म्हणजेच काय येणार आहे की e टू द पॉवर x डेरिव्हेटिव्ह e टू द पॉवर x आणि e टू द पॉवर x डेरिव्हेटिव्ह मायनस x मायनस मायनस प्लस. ओके, dx हे आपला डेरिव्हेटिव्ह आला इज इक्वल टू dt. आणि पहा हा कोण भेटला आपला 1 dt भेटला. म्हणजेच काय 1 dt अपॉन आणि हा कोण आहे आपला t. झालं लॉग ऑफ मॉड ऑफ t प्लस c आणि लॉग ऑफ मॉड ऑफ e टू द पॉवर x मायनस e टू द पॉवर मायनस x प्लस c. आलं लॉजिकल आन्सर. म्हणजे MCQ तुम्ही ऑटोमॅटिकली सॉल्व्ह करू शकता ऑब्जेक्टिव्ह
या मेथडून. व्हेरी सिम्पल ट्रिक्स. ओके पहा विद्यार्थ्यांनो, मी तुमच्या समोर हे एक्झाम्पल दिलेलं आहे. sin टू द पॉवर 4x इंटू कॉस क्यूब एक्स. हे एक्झाम्पल मी स्टार्टिंगलाच घेतलं होतं, त्यासारखंच एक्झाम्पल आहे. मी इथे काय केलं, हा कॉस क्यूब एक्स आहे, या कॉस क्यूब एक्सला एकनं कमी केलं, इथे कॉस स्क्वेअर एक्स इंटू साईन एक्स लिहिलं. आणि मला एक जो फॉर्म आहे हा पूर्णचा पूर्ण फॉर्म मला साईनमध्ये लिहायचा, म्हणून मी कॉस स्क्वेअर एक्सला 1 मायनस साईन स्क्वेअर एक्स लिहिलं. असं का लिहिलं, कारण की मला अगोदरच माहित होतं की मला कॉस एक्सचा जो डेरिव्हेटिव्ह आहे तो काय येणार आहे, साईन एक्स येणार आहे. तर पहा मी काय करतो, पुट की मी साईन एक्सला काय म्हणतो, मी साईन एक्सला टी मानतो, जेणेकरून मला कॉस एक्स डी एक्स हा माझा काय भेटणार आहे, डी टी. तर म्हणजे याचा अर्थ हा मला काय भेटला, डी टी. डी टी भेटला म्हणजे मी हा डी टी लिहून टाकला. ओके, हा डी टी लिहिला मी. आणि इथे साईन एक्स म्हणजेच काय, टी टू द पॉवर 4 आणि 1 मायनस साईन म्हणजेच टी चा स्क्वेअर आणि हा डी टी. म्हणजेच तुम्ही जर इंटिग्रेशन जर तुम्हाला सॉल्व्ह करत असेल तर तुम्ही कसं करणार आहे की इंटिग्रेशन ऑफ टी टू द पॉवर 4 मायनस टी टू द पॉवर 6. ओके, पहा मल्टिप्लिकेशन केलं आणि हा इथे माझा डी टी. सो सिम्पल. इंटिग्रेशन काय येणार आहे, टी टू द पॉवर 5 अपॉन 5 मायनस टी टू द पॉवर 7 अपॉन 7 प्लस सी इज इक्वल टू काय, टी म्हणजेच कोण, टी म्हणजे साईन. साईन टू द पॉवर 5 एक्स अपॉन 5 मायनस साईन टू द पॉवर 7 एक्स अपॉन 7 प्लस सी. व्हेरी इझी. पहिल्या एक्झाम्पलवर हे डिपेंड्स होतो. ओके, चला समजलं असेलच. पहा विद्यार्थ्यांनो, इथे तुम्हाला एक्स टू द पॉवर मायनस 11 असं आलेलं आहे. तर अशा वेळेस आपण काय करायचं की आपण याला क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घेऊ. म्हणजेच 1 अपॉन 4x प्लस 5 अपॉन एक्स टू द पॉवर 11. हा जेव्हा मायनस खाली जातो तेव्हा प्लस होतो. याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन आपण असं करू की क्रॉस मल्टिप्लिकेशन किती होणार आहे, तर 4x टू द पॉवर एक्स 11 आणि एक्स किती, एक्स टू द पॉवर 12 प्लस 5 आणि अपॉन हा राहणार आहे एक्स टू द पॉवर 11. हा जो अपॉनचा अपॉन मध्ये हा कुठे जाणार आहे, आपल्या वरती जाणार आहे एक्स टू द पॉवर 11 डी एक्स. फॉर एक्झाम्पल 1 अपॉन 2 अपॉन 3 असेल तर हा 3 वरती जातो, म्हणजे आपण काय 3 अपॉन 2 अशा प्रकारे हे आलं. ओके, आता आपल्याला विचार करायचा आहे की आपण कसं सॉल्व्ह करायचं याला. तर पुट कोणा करायचं, मला असं वाटतं की आपण पुट करावं. पुट एक्स टू द पॉवर 12 ला आपण काय मानणार आहे, टी मानणार आहे. ओके, जर आपण एक्स टू द पॉवर टी मानलं तर काय होणार आहे की 12 एक्स टू द पॉवर 11 dx इज इक्वल टू dt. इथे मला 11x हा भेटला, 11x भेटला, पण 12 भेटला का, नाही भेटला. मग मी याला बॅलन्स करणार आहे. बॅलन्स कशा प्रकारे करणार आहे की मी 1 अपॉन 12 ने बॅलन्स करतो. म्हणजे इकडे काय येणार आहे 12 एक्स टू द पॉवर 11 dx अपॉन 4 एक्स टू द पॉवर 12 प्लस 5. म्हणजे आपला हा जो आहे हा काय आला, dt. पूर्णच्या पूर्ण dt आला 1 अपॉन 12 dt 1 dt अपॉन 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 4 एक्स टू द पॉवर 12 म्हणजेच काय, t प्लस 5. आणि आता इंटिग्रेशन 1 अपॉन 12 याचं इंटिग्रेशन लॉग ऑफ मॉड ऑफ 4t प्लस 5 अपॉन 4 प्लस c. हे आपण मागच्या भागात शिकलो होतो. 1 अपॉन 12 log of 4 t x to the power 12 plus 5 upon 4 plus c. That is the answer. हे न्यू सिलेबसचं आहे, सगळं व्यवस्थित करणे फक्त. ओके, आपल्याला फक्त समजून काय घ्यायचं आहे, इथे समजून घ्यायचं. ह्या ज्या नवीन स्टेप आलेल्या आहे इथे समजून घ्यायचं आपल्याला. बाकी सगळं आपलं पहिल्या एक्झाम्पल सारखंच आहे. ओके, सो मोस्ट इम्पॉर्टंट एक्झाम्पल म्हणून आणि बेसिक कन्सेप्ट या एक्झाम्पलमध्ये क्लिअर लागतील. थोडं तुम्हाला मी अगोदर सांगू इच्छुक आहे की आपण एक फॉर्म्युला घेतला होता, ए ई टू द पॉवर लॉग ऑफ ए. मागे मी तुम्हाला फॉर्म्युला समजून सांगितला, इथे काही नसतं म्हणजे ई असतो. जर हे दोघं जण जर सारखे आले तर याची व्हॅल्यू ए येते. अशा प्रकारे आपण इथे करणार आहे. पहा कसं की इथे काय होणार आहे की ई टू द पॉवर हा जो आहे, नंतर एक फॉर्म्युला आपला असा होता एन लॉग ऑफ ए. तर आपण याला लिहितो लॉग ऑफ ए टू द पॉवर एन. ह्या दोन फॉर्म्युलांचं आपल्याला इथं काम पडणार आहे. हा जो 3 आहे हा 3 वरती जाईल आणि काय होणार आहे लॉग ऑफ एक्स टू द पॉवर 3 इंटू
एक्स टू द पॉवर 4 प्लस 1 टू द पॉवर मायनस 1. हे आपण हे दोन फॉर्म्युले फक्त इथे काम केला. हा 3 वरती गेला डोक्यावर. ओके, आता पहा हा इथं ई आला लॉग ऑफ एक्स क्यूब, म्हणजे इथं काही म्हणजे काय असतो ई. पहा हा फॉर्म्युला मॅच झाला, म्हणजे फक्त आपलं उरणार काय इथं एक्स क्यूब इंटू एक्स टू द पॉवर 4 प्लस 1 मायनस 1. ओके, हे दोन फॉर्म्युलेचं आपलं इथं काम पडलं. हे तुम्हाला कळलं असेल, हे समजून घ्या अगोदर. ओके, तर नंतर मग आपण जे आहे एक काम करूया पुन्हा, की इथे एक्स क्यूब लिहू अपॉन एक्स टू द पॉवर 4 प्लस 1. हा मायनस 1 असल्यामुळे हा खाली गेला, म्हणजे असं म्हणू एक्स टू पॉवर मायनस 1 असेल तर 1 अपॉन एक्स. हा 1 लिहायची गरज नाही. ओके, ठीक आहे. तर अशा प्रकारे आपल्याला आता इंटिग्रेशन काढायचं आहे. ओके, आता कोणाला रिप्लेस करणार आहे आपण? पुट. काय करणार आहे? पुट एक्स टू पॉवर 4 इज इक्वल टू टी का एक्स स्क्वेअर एक्स टू पॉवर 4 प्लस 1 इज इक्वल टू टी. ओके, म्हणजे याचं काय होणार? इंटिग्रेशन 4 एक्स टू पॉवर 3 dx इज इक्वल टू dt. इथे आपल्याला काय भेटला? क्यूब भेटला, पण इथे 4 भेटला का? नाही. पुन्हा आपण एक काम करू, इकडे बॅलन्स करू. 1 अपॉन 4 ने बॅलन्स करू, म्हणजे काय होणार आहे? 4 एक्स क्यूब अपॉन एक्स पॉवर 4 प्लस 1 dx. आणि यू नो की हा पूर्णच्या पूर्ण काय आहे? dt. 1 dt 1 dt. आणि हा पूर्णच्या पूर्ण काय आपला? t 1 अपॉन 4. ओके, म्हणजेच आपला आन्सर काय येणार आहे? 1 अपॉन 4 लॉग ऑफ मॉड ऑफ टी प्लस सी. आणि 1 अपॉन 4 लॉग ऑफ, पण टी म्हणजे कोण? ओके, व्हेरी सिंपल. फक्त सबस्टिट्यूट चेक करा. ओके, सो बेस्ट अँड जबरदस्त एक्झाम्पल आहे की इथे आपण कोणाला टी मानायचा. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे डिनॉमिनेटरला आपण होतापर्यंत टी मानतोच, म्हणजे 100% डिनॉमिनेटर्स काय असतो? टी असतो. ओके, आता आपल्याला याचा काढायचा आहे डेरिव्हेटिव्ह. डेरिव्हेटिव्ह सगळ्यांना आलेलाच पाहिजे. हा 3. ओके, आणि याचा डेरिव्हेटिव्ह आला 2 कॉस एक्स इंटू कॉस एक्स डेरिव्हेटिव्ह काय? साइन एक्स मायनस साइन एक्स. ओके, हा झाला आपला कम्प्लीट. ओके, प्लस 4. आता याचा जो डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे? 2 साइन एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स कॉस एक्स कम्प्लीट dx इज इक्वल टू हा आपला dt. आता विचार जर केला की हे दोघ जण जे आहेत, हे दोघ जण आपण कॉमन, हे 4 2 साइन कॉस एक्स आणि इथे आला 3 मायनस 3 साइन एक्स, म्हणजे इथे देअरफॉर आपली ही व्हॅल्यू काय बनली? 2 कॉस एक्स इंटू साइन एक्स. याची जी आहे याची ही व्हॅल्यू आली. ओके, याचं सबट्रॅक्शन जर तुम्ही केलं तर तुम्हाला हे भेटून जाईल. ओके, आता तुम्ही काय करायचं? हा तुमचा dt भेटला, हा तुमचा पूर्णच्या पूर्ण dt आहे. ओके, म्हणजे तुम्ही काय करसाल की dt. ओके, आणि याला तुम्ही टी मानलं 1 अपॉन टी, म्हणजेच तुमचा आन्सर आलं लॉग ऑफ मॉड ऑफ टी प्लस सी, म्हणजेच लॉग ऑफ मॉड ऑफ. व्हेरी इझी. हा जसाच्या तसा लिहून घ्या. सो सिंपल. प्लस सी. मी तुम्हाला बोललो होतो अगोदरच की आपल्याला इथे जे आहे हे नेहमी डिनॉमिनेटर डायरेक्ट येणार आहे लॉग ऑफ मॉड ऑफ डिनॉमिनेटर, पण थोडंसं मागे पुढे होऊ शकतं. आता तुम्ही म्हणता हे आलं कसं काय सर? हे -3, हा -3, हा +3, म्हणजे किती झालं? 1. 4 मधून जर 3 गेले तर किती होतं? 1 उरला ना. हा जो आहे हा आपण कॉमन काढला होता. ठीक आहे, याचं जर कॅल्क्युलेशन केलं तर आपल्याला काय भेटतो? फक्त 2 कॉस साइन एक्स इंटू साइन 2 कॉस साइन एक्स dx. ओके, एनी प्रॉब्लेम? सो इझी क्वेश्चन होता न्यू सिलेबसचा. ओके, राईट ऑन. पहा विद्यार्थ्यांनो, हा जो प्रश्न आहे, हा प्रश्न मी तुम्हाला बोललो होतो की आपण 3 मेथड शिकत आहे. 3 मेथड शिकत असताना आपल्याला जे सबस्टिट्यूशन आहे तो सबस्टिट्यूशन तर काढायचाच, परंतु बाय पार्ट सुद्धा करायचा आहे. पहा कसा की आता आपल्याला काय करायचं आहे माहिती आहे का? याच्यामध्ये आपण करणार आहे पुट. आता पुट आपल्याला जे करायचं आहे ते आपण काय करणार आहे की x प्लस 2 ला आपण टी पुट करू, असं तुम्हाला असं वाटत असेल, पण हा टी नाही आहे, हा अंडर रूट
एक्स प्लस टू ला टी म्हणत आहे हा. ओके, म्हणजे एक्स प्लस टू जर आपल्याला पाहिजे असेल तो काय होणार आहे, टी स्क्वेअर होणार आहे. हे लक्षात घ्या, कारण की आपल्याला यावेळेस काम पडणार आहे. आतापर्यंत आपण टी स्क्वेअर घेतला का नाही, आपला टीच घेतला होता फक्त. तर टी स्क्वेअर म्हणजे देअरफोर आपल्याला एक्स ची सुद्धा व्हॅल्यू काढून ठेवणे, ती येणार आहे टी स्क्वेअर मायनस काय येणार आहे, 2 येणार आहे. ती याचं आपल्याला काम पडणार आहे, पण नंतर लिहू. ओके, तर आता आपल्याला याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे. याचा डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे, एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 dx आणि याचा काय येणार आहे 2t dt. तर आपल्याला जे काम पडणार आहे एक्सचं हे मी तुम्हाला बाजूला लिहून ठेवतो. ओके, आपल्याला काम पडणार एक्स इज इक्वल टू टी स्क्वेअर मायनस 2 याचं काम पडणार आहे पुढं. मग मी काय करतो आता इथे की इथे मी एक काम करतो की मला 2t dt पाहिजे. काय पाहिजे मला, 2t dt. तर हा जो आहे आपला, इथे आपण असं लिहिणार आहे 2 एक्स म्हणजे कोण, टी स्क्वेअर मायनस 2 प्लस 1 हा झाला कम्प्लीट. आणि आता आपण ज्या वेळेस याची जी व्हॅल्यू ठेवली पहा, याची व्हॅल्यू जी ठेवली तर ही 1 dx म्हणजे काय आला 2t dt. इथपर्यंत बदल आपला. इथे तुम्ही काय करसान, हा जो 2t आहे हा 2t कोणाचा आहे, ह्या dx चा आहे. परंतु इथे एक एक्स्ट्रा कोण आलेला आहे, इथे एक्स्ट्रा हा t आलेला आहे म्हणजे dt. अशा प्रकारे हे बनलेलं आहे. बी केअरफुली हा. आता इथे आपण सॉल्व्ह करताना काय करणार आहे, इथे 2t स्क्वेअर मायनस 4 प्लस 1. ओके, आणि इथे राहणार आहे 2t स्क्वेअर dt. याला व्यवस्थित सॉल्व्ह करून घेऊ. 2t स्क्वेअर मायनस 3 इंटू 2t स्क्वेअर dt. आता आणि याला व्यवस्थित कॅल्क्युलेशन तुम्ही करून घ्यायचं. काय करायचं आहे, इथे 2 इंटू 2 4 t टू द पॉवर 4. ओके, मायनस 3 6 t टू द पॉवर 2 dt. अशा प्रकारे तुम्ही बी केअरफुली याला सॉल्व्ह करणे. आणि इथे आता पुढे काय होणार आहे, इंटिग्रेशन काय होणार आहे 4t टू द पॉवर 5/5 मायनस 6t टू द पॉवर 3/3 प्लस c. आता तुम्ही 4/5 आणि t ची व्हॅल्यू काय, t ची व्हॅल्यू आहे अंडर रूट x प्लस 2 चा पॉवर 5 मायनस 2 t ची व्हॅल्यू काय आहे x प्लस 2 चा पॉवर 3 प्लस c. ओके, आता याला व्यवस्थित लिहिताना 4/5 तुम्ही याला असंही लिहू शकता x प्लस 2 चा पॉवर 5/2 रूट म्हणजे बाय 2 मायनस 2 x प्लस 2 चा पॉवर 3/2 प्लस c. व्हेरी इझी. फक्त याला 2-3 वेळा प्रॅक्टिस करून घ्या. तुमच्या पुस्तकामध्ये असे एक्स्ट्रा एक्झाम्पल दिलेले आहेत. तर प्लीज तुम्ही फक्त हे समजून घ्या. तुमच्यासाठी फक्त एवढं समजून घेणं आहे, बाकी सगळ्या एक्झाम्पल मध्ये सारखेच रूल वापरायचे. फक्त एवढं समजून घ्यायचं. ओके, आणि इथे लक्ष द्यायचं. या सगळ्या टेक्निक तुम्हाला मी सांगितल्या. ओके, तर बाकी जे एक्झाम्पल ते तुम्ही सॉल्व्ह करा. ओके.